नमस्कार मित्रांनो. आज आपण वॉरन बफेट जगातील सक्सेसफुल इन्व्हेस्टर आहेत, का आहे त्याच्या मागचं कारण काय आहे, त्यांनी कशा प्रकारे इन्व्हेस्टिंग स्टार्ट केली आणि त्याच्यापासून त्यांनी चांगल्या प्रकारे नफा कसा मिळवला आणि खूप प्रकारे की इंटरेस्ट कमवून शेअर मार्केटमध्ये त्यांनी ग्रोथ केली, याच्या मागचंही आपल्याला का माहिती पाहिजे. कारण नवीन इन्व्हेस्टर नवीन ट्रेडरसाठी कशा प्रकारे पैसा गोळा करायचा, सर्वप्रथम आहे की इन्व्हेस्टिंग करायचं हे जरी माहिती असलं तरी आपल्याला पैसा कुठून गोळा करायचा, पैसा कसा आणायचा आणि इन्व्हेस्ट करायचा हे सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण जर आपण पैसा जर आपल्याकडे नसेल तर आपण इन्व्हेस्टिंग करू शकत नाही. जर चांगली इन्व्हेस्टिंग केलं नाही तर आपण चांगला रिटर्नसुद्धा कमवू शकणार नाही. त्यासाठी आपल्याला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी न कर्ज घेता, कसल्याही प्रकारे नोंद न घेता एखादे लोक आपल्याला पैसा कसा देतील, म्हणजे असा कोणता बिझनेस आहे का जे की बाबा आपल्याला कसल्याही प्रकारे लोकांनी आपल्याला पैसा आणून दिला पाहिजे आणि काही कालावधीनंतर तो घेऊन गेला पाहिजे, उसना पैसा दिला पाहिजे, म्हणजे त्याच्यावर कसल्याही प्रकारे व्याज नसलं पाहिजे, असा पैसा कोणता बिझनेसमधून भेटते का हे आपण पाहिले पाहिजे. हे आपल्याला असं शक्य होईल का, लोक आपल्याला विनाकारण का पैसा आणून देतील आणि कसल्याही प्रकारे आपण त्यांना न मोबदला देता त्यांचा पैसा आपण वापरून रिटर्न त्यांना परत तसाच करतात, हे आहे की कोणता बिझनेस द्वारे शक्य आहे का, हे आपल्याला आहे की माहिती आहे का, आपण हे या व्हिडिओद्वारे पाहण्याचा प्रयत्न करू. कारण लोन वॉरन बफेट सरांनी कशा प्रकारे इन्व्हेस्टिंग करून चांगल्या प्रकारे ग्रोथ केली, चांगला रिटर्न कमवला, हे आपल्याला त्याच्या मागचं कारण काय आहे हे सुद्धा आपल्याला माहिती गरज नाही. कारण जे इन्व्हेस्टर राहतं, एक्सपर्ट इन्व्हेस्टर राहतं, जे भारताचे वॉरन बफेट म्हणतात राकेश झुनझुनवाला, यांनी कशा प्रकारे इन्व्हेस्टिंग करून पैसा कमवला हे आपल्याला या माहिती असणं गरजेचं आहे. कारण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग करताना पैसा हा लागतोच. कारण इन्व्हेस्टिंग करायचं म्हणलं तर पैसा लागतो. कारण आपण 1000 रुपये गुंतवले तर काय आहे की 100-200 वाढून आहे की 2000 होतील, त्याचे 3000 होतील, 4000 होतील, पण हा खूप कालावधी लागेल आपल्याला चांगला पैसा कमवण्यासाठी. मग आहे आपल्याला काय करावे लागेल नेमकं आहे की पैसा कमवण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या, वेगवेगळ्या ब्रोकरेज कंपन्या कशा प्रकारे पैसा कमवतात, कसे इन्व्हेस्टिंग करून ग्रोथ वाढवतात, आपले रिटर्न चांगल्या प्रकारे कसं कमवतात हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यासाठी आपण एक या व्हिडिओद्वारे पाहण्याचा प्रयत्न करू. फ्लोट म्हणजे नेमकं काय, लोन आणि फ्लोट याच्यामध्ये फरक आहे. कारण लोन जर आपण घेतला तर आपल्याला त्याच्यावर परतावा द्यावा लागतो, इंटरेस्ट द्यावा लागतो, व्याज द्यावा लागतो, पण नाही फ्लोटवर इंटरेस्ट द्यावा लागणार. कारण ते उसने राहतात, आपण काही कालावधीनं तर स्वतः पैसा वापरू शकतो आणि तसेच त्याचा जेवढा आपण पैसा घेतला तेवढाच रिटर्न करू शकतो. म्हणजे त्याच्यावर कसल्याही प्रकारे आपल्याला रिटर्न देण्याची गरज नाही किंवा इंटरेस्ट देण्याची गरज नाही, कसल्याही प्रकारे त्या पैशात वाढून देण्याची गरज नाही. ते झाला फ्लोट. आणि लोन म्हणजे आहे की आपल्याला जो लोन घेण्यासाठी 3 गोष्टी, कारण लोन घेताना आपल्याला काही आहे की गिरवी राखावं लागतं. मग ते काय बॉन्डवर रेकॉर्ड असो, काही आपली इस्टेट असो, काही आपल्याला गिरवी ठेवावं लागतो. पण आहे की फ्लोटला काही गिरवी ठेवायची आवश्यकता नाही. लोनला आहे की टायमिंगसुद्धा राहतो, एवढ्या टायमिंगमध्ये एवढं लोन आहे की चुकतं करावं लागतं, पण फ्लोटला तसं करण्याची आवश्यकता नाही. त्याच्यासाठी आपण फ्लोट काय आहे नेमकं, फ्लोटद्वारे आपण पैसा कसा कमवू शकतो आणि पैसा घेऊन फ्लोटद्वारे आपण इन्व्हेस्टिंग करून कशी आपली ग्रोथ वाढवू शकतो, इन्कम सोर्स वाढवू शकतो, त्याच्यासाठी फ्लोट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. फ्लोट कसे भेटतात, कसे कमवू शकतो आपण, कसे कमवू शकतो. काही कंपनी आहेत ते आपल्याला माहीत आहे. महिंद्रा हाऊसिंग ही एक कंपनी आहे, कारण ती आहे की वर्षाला आहे की टुरिस्टला घेऊन जाते, म्हणजे एक वेगवेगळ्या फॅसिलिटी घेते. मग त्याचं आहे की जे आहे की वर्षामध्ये आहे की त्यांच्या रो हाऊस वगैरे कुठं आहे की ते आपल्याला आहे की 8-15 दिवसासाठी आहे की सोय करतात, ट्रॅव्हलिंगची सोय आहे की टुरिझम फिरण्याची पुरी सोय करतात. त्याच्यासाठी अगोदरच ते काही वर्षाबरोबर आहे की 1 लाख रुपये 2 लाख रुपये त्यांची जी फी आहे ते फी घेते आणि ते फी आपली स्वतःकरता वापरते. कारण ही शेअर मार्केटमधील लिस्टेड कंपनी आहे महिंद्रा हाऊसिंग. ते सगळी कंपनी ते आपला पैसा घेऊन क्लायंटकडून पैसा घेऊन ते स्वतः वापरते. म्हणजे जेवढा आपण आता ज्या कालावधीत ते आपल्याला फॅसिलिटी देते त्याच्या अगोदरच आपल्याला तो बिल पे करावा लागतो. मग जेव्हा तेवढ्या कालावधीमध्ये तो पैसा आपला वापरते तिनं स्वतः, म्हणजे एक प्रकारे फ्लोट करते. कारण ती आहे की आपला पैशाला आपण त्याला कसल्याही प्रकारे ती आपल्याला रिटर्न म्हणजे इंटरेस्ट देत नाही, काही नाही. जे पैसा आपण दिला तो आपल्या चांगल्या प्रकारे ती स्वतः यूज करते, इन्व्हेस्ट करते, चांगला रिटर्न कमवते. असेच आपल्या आहे की शाळामध्ये सुद्धा आपल्या आहे की काही डिपॉझिट ठेवायला लावतात, सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून आहे की ते आहे की सुद्धा आहे की शाळासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ते आपला पैसा वापरतात आणि काही कालावधीनंतर आपल्याला रिटर्न करणार राहतात, ते पैसा खूप वापरतात. मग ते आहे की साधारण FDमध्ये जरी त्यांनी पैसा टाकला तरी आहे की जवळपास 3-4% रिटर्न भेटते.
आणि असा जर त्यांनी एफ डीमध्ये पेक्षा जर म्युच्युअल फंडसारख्या ठिकाणी जर त्यांना गुंतवला तर त्यांना 15 ते 20% ॲव्हरेज म्युच्युअल फंड ॲन्युअल रिटर्न भेटू शकतो. म्हणजे विचार करा, जर जे पैसा आहे की आपला आहे की कसल्याही प्रकारे आपल्याला त्या पैशापासून परतावा भेटत नाही किंवा व्याज भेटत नाही, तरी ते पैसा आपण कुठंतरी अशी देतो. असे खूप काही उदाहरण आहेत, असे खूप काही बिझनेस मॉडेल आहेत तिथं आहे की पैसा आपल्याला स्वतःला स्वतः बिना रिटर्नचा पैसा भेटतो, म्हणजे बिना व्याजाचा पैसा भेटतो. आपण तो वापरून इन्व्हेस्ट करू शकतो. अशा गोष्टी आपण हुडकिल्या पाहिजे. खूप आहे की मोठ्या प्रमाणात. आता आपण एक झालं पेटीएम वॉलेटचं बघलं असाल, ॲमेझॉन वॉलेट, पेटीएम वॉलेट, ॲमेझॉन वॉलेटवाले आहे की वॉलेटमध्ये पैसा का टाकायला लावतात त्याचा आपण कधी विचार केला आहे का? कारण ते आपल्याला माहिती पाहिजे. कारण वॉलेटमध्ये पैसा का टाकतात म्हणजे ते पैसा आपला वापरतात, कारण आपल्याला त्याच्यावर कसल्याही प्रकारे आहे की इंटरेस्ट वगैरे त्यांना द्यायची गरज नाही. कारण आपण आहे की इतर कुठं टाकला, सेव्हिंग अकाउंटमध्ये टाकला, एफ डी वगैरे केलं तर आपल्याला रिटर्न भेटतो. पण वॉलेटमध्ये जर पैसा टाकला तर आहे पेटीएम वॉलेटमध्ये किंवा ॲमेझॉन वॉलेटमध्ये पैसा टाकला तर त्याच्यावर आपल्याला रिटर्न ते देत नाहीत. म्हणजे रिटर्न कसल्याही प्रकारे नसल्यामुळे जे वॉलेटमध्ये पैसा टाकला तो आहे की स्वतः वापरतात. म्हणजे असे खूप लोकांचे पैसा आलेला राहतो, तो स्वतः कुठंतरी इन्व्हेस्ट करून त्याच्यापासून चांगल्या प्रकारे पैसा कमवतात. असे वेगवेगळे बिझनेस मॉडेल आहेत, वेगवेगळे आहेत. तिथून आहे की खूप मोठ्या प्रमाणात पैसा कमवला जातो. LIC झाले आहे, LICसुद्धा आपल्याला 10 वर्षाच्या कालावधीनंतर, 15 वर्षाच्या कालावधीनंतर तो आपल्याला पैसा देतात. पण तोपर्यंत आपला तो पैसा इन्व्हेस्टिंगसाठी योग्य ठिकाणी त्यांच्या वापरतात. कारण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना सिक्युरिटीमध्ये वापरतात, बॉन्डमध्ये वापरतात, म्युच्युअल फंडमध्ये वापरतात आणि त्याच्यापासून चांगल्या प्रकारे रिटर्न मिळवतात. त्याच्यासाठी असला फ्लोटचा पैसा जर आपण नाही मिळवून चांगल्या प्रकारे इन्व्हेस्ट करू शकतो, चांगली ग्रोथ करू शकतो. त्याच्यासाठी फ्लोटद्वारे पैसा कसा निर्माण करता येईल, कसा मिळवता येईल याचा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी शेअर मार्केटमध्ये वॉरन बफेटसारखे सुद्धा चांगल्या प्रकारे फ्लोटचा पैसा वापरून चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टिंग करून आहे की खूप चांगल्या प्रकारे सफल इन्व्हेस्टर बनले आहेत. आज पाहिलं तर जगात आहे की चांगल्या रिच लोक मध्ये आणखी त्या पहिल्या 10 लोकांमध्ये त्यांचा नंबर आहे. 4थ्या नंबरचे श्रीमंत व्यक्ती म्हणून जगामध्ये गणले जातात वॉरन बफेट. कारण त्यांची संपत्ती त्यांनी सुरुवातीला अशी फ्लोटचा पैसा वापरूनच इन्व्हेस्टिंग केली आहे. असा जर आपला स्वतःचा पैसा जर इन्व्हेस्टिंग करायचा म्हणलं तर खूप कालावधी लागतो. कारण आपल्याकडं पाहिजे तेवढा पैसा नसतो. प्रत्येक इन्व्हेस्टर शून्यातून नाही की सुरुवात करतो. त्याच्यासाठी सुरुवातीला इन्व्हेस्टिंग करायला त्याच्याकडे जास्त पैसा नसतो. मग जास्त पैसा नसेल तर जास्त रिटर्नसुद्धा भेटणार नाही. जेवढी जास्त आपण इन्व्हेस्टिंग करू तेवढे आहे की चांगल्या प्रकारे आपण रिटर्न कमवू शकतो. जर आपण 10,000 इन्व्हेस्टिंग केले तर कुठंतरी 1,000 रुपये आपण कमवू शकतो. पण तेच जर लाख रुपये इन्व्हेस्टिंग केलं तर आपण 10,000 20,000 रुपये असे रिटर्न कमवू शकतो. त्याच्यासाठी जास्त इन्व्हेस्टिंग करण्यासाठी आपल्याला जास्त पैसासुद्धा हवा लागतो. त्याच्यासाठी आपण फ्लोटद्वारे पैसा कसा मिळवू शकतो आपण शोधलं पाहिजे. कुठून आपल्याला पैसा योग्य बिना व्याजाचा पैसा भेटेल. कारण जर व्याजाचा आपण पैसा जर घेऊन जर इन्व्हेस्ट केला तर आपल्याला तो शेअर मार्केट नेहमी अप अँड डाऊन राहते, व्हॉलॅटिलिटी चांगल्या प्रकारे राहते. त्याच्यासाठी शेअर मार्केटमध्ये योग्य रिटर्न योग्य टाईमला भेटेल याची शक्यता नसते. या महिन्यात रिटर्न भेटलं तर पुढच्या महिन्यात भेटू शकत नाही, कारण पुढच्या महिन्यात लॉसमध्ये सुद्धा जाऊ शकते. त्याच्यासाठी आपण व्याजाचा पैसा घेऊन इतरांचे उसने पैसे घेऊन आपण इन्व्हेस्टिंग केला तर आपण ते योग्य वेळ आहे की त्यांना रिटर्न करू शकत नाही. फ्लोट म्हणजे असा मनी ते आज घेतल्यानंतर काही कालावधीनंतर 1 वर्षानंतर 6 महिन्यानंतर आपल्याला रिटर्न करण्यासाठी राहून नसतात. आज घेतला आपण एखाद्या मित्राकडून फ्लोट मनी म्हणून आज घेतला आणि उद्याच तो आपल्याला मागला तर आपण त्याला देऊ शकणार नाही. कारण शेअर मार्केटमध्ये आपल्याला पाहिजे त्या योग्य वेळेला आहे की रिटर्न भेटत नाही. त्याच्यासाठी संयम पाहावा लागतो. योग्य मार्केट अपडाऊननुसार आपल्याला पैसा कमवावा लागतो. त्याच्यासाठी शेअर मार्केटमधून कसा रिटर्न कमवण्यासाठी आपल्याला खूप कालावधी आणि योग्य पेशन्स ठेवावं लागतात. त्याच्यासाठी फ्लोट मनी म्हणजे आहे की आज घेतला उद्या दिला नाही, उद्या व्याजासह परत करणार नाही. त्याच्या लोन आणि फ्लोट ह्याच्यातील आपल्याला फरक माहिती असला पाहिजे. त्याच्यासाठी आपण या व्हिडिओमधून फ्लोट मनी आहे की आपण वेगवेगळे मॉडेल हुडकून काढले पाहिजे. फ्लोट मनीद्वारे आपण पैसा कसा वापरू शकतो आहे की खूप आपल्या सभोवताली उदाहरणं आहेत. बँकासुद्धा आहे की आपला फ्लोट मनी आपला आहे की इन्व्हेस्टिंग करतात. कारण आपण जो आहे की अकाउंटमध्ये पैसा टाकतो तो आहे की आपल्याला ते स्वतः वापरतात, स्वतः इन्व्हेस्टिंग करतात, योग्य ठिकाणी गुंतवणूक करतात आणि त्याच्यापासून चांगल्या प्रकारे रिटर्न कमवतात. त्याच्यासाठी आपल्याला खूप आपल्या सभोवताली असे उदाहरणं असतील ते आपण हुडकवले पाहिजे आणि जे आहे उदाहरण ते आपण या कमेंटद्वारे सांगले पाहिजे की बाबा फ्लोट मनी कुठून आहे की मिळवता येतो, फ्लोट मनी कुठून तयार करता येतो, त्याचे मॉडेल काय आहेत, बिझनेस मॉडेल हे आपण हुडकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. की या फ्लोट मनीद्वारेच आहे की इन्व्हेस्टर आहे की इन्व्हेस्टिंग करून खूप चांगल्या प्रकारे रिटर्न कमवतात. खरंच आपल्याला जर
चांगली ट्रेडिंग करून चांगली इन्व्हेस्टिंग करून जर पैसा मिळवायचा असेल तर आपल्याला इन्व्हेस्टिंग करायला पैसासुद्धा हवा लागतो, कारण सुरुवातीला आपल्याकडे पैसा नसतो. त्याच्यासाठी आता फ्लोट मनी म्हणजे की विदाऊट व्याज, विदाऊट इंटरेस्ट, कसल्याही प्रकारे न देता आहे की जर आपण एखाद्याचा उसना पैसा घेऊन इन्व्हेस्टिंग करून आपण चांगल्या प्रकारे रिटर्न कमवू शकतो, चांगली ग्रोथ करू शकतो आणि आपली इन्व्हेस्टिंग वाढवू शकतो, आपली इन्कम वाढवू शकतो आणि पॅसिव्ह इन्कम वाढवू शकतो. म्हणजे आपला पैसा आपल्यासाठी कसा काम करतो हे आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग करू शकतो. आतापर्यंत आपण पाहिलं असेल की स्वतः आहे की काम करून पैसा मिळवायचा आणि स्वतः पैशासाठी आपण काम करायचं, पण नाही की आपल्यासाठी पैसा कसा काम करतो हे याचंसुद्धा ज्ञान असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण जर पैसा योग्य इन्व्हेस्टिंग केला, योग्य प्लॅनिंग करून इन्व्हेस्टिंग केला तर आपल्यासाठी पैसासुद्धा काम करतो. त्याच्यासाठी पैशापासून पैसा बनत जातो आणि पैशापासून जर पैसा बनला तर आपण लवकरात लवकर रिच होऊ शकतो, श्रीमंत होऊ शकतो. जर श्रीमंत लोकांसारखे जर रूल्स फॉलो केले, म्हणजे श्रीमंत लोकांसारखे जर आपण इन्व्हेस्टिंग केली, म्हणजे त्यांच्याकडून शिकलं तर आहे की ते पैशापासून पैसा वाढवित राहतात, त्यांच्यासाठी तो पैसा काम करतो, म्हणून ते लवकरात लवकर श्रीमंत होतात. आपलं नेहमी आपण आतापर्यंत बहुताली पाहिलं असेल की आपण पैशासाठी काम करतो, कारण कुठं काम केलं तरच आपल्याला पैसा भेटतो, आपण काम केलं नाही तर आपल्याला पैसा भेटत नाही. त्याच्यासाठी आपण इन्व्हेस्टिंग केला तर आपला पैसा आपल्यासाठी काम करेल आणि आपली ग्रोथ करून देईल, आपली इन्कम सोर्स वाढेल. त्याच्यासाठी मल्टिपल सोर्स डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. अशाच आपण नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत आज आपण येथेच थांबण्याचा प्रयत्न करू.